नमस्कार, मी प्रशांत सदामते, स्वाभिमानी स्वराज्य सेना संघटना प्रमुख। माझ्यासोबत आहेत माझे सहकारी सामाजिक कार्यकर्ते माननीय मनोज कांबळे साहेब। आत्ता सध्या आम्ही विजयनगर ते विश्रामबाग मिरज सांगली रोडवरती सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उभा आहे आणि जनतेच्या पैशाची कशा पद्धतीनं लूट केली जाते, प्रशासनाचा वेळ काळ पैसा कसा खर्च केला जातो या ठेकेदारांच्या माध्यमातून त्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला दाखवतो। आता जो हा सध्याचा तुम्ही रस्ता बघताय, हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीचा जुना रस्ता आहे पूर्वीचा। त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे खड्डे वगैरे काही पडलेले नाहीत आणि हा रस्ता आत्ता करण्याची काही आवश्यकता नव्हती। आता तुम्ही एका साईडला जर बघितलं तर हे रस्त्याचं दुसरं टोक आहे। या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं रस्ता केलेला नाही। या ठिकाणी हा रस्ता अतिशय सुस्थितीत आहे, चांगला आहे, नागरिकांना जुना रस्ता आहे नागरिकांना ये जा करण्यासाठी, परंतु या ठिकाणी मधलाच पॅसेज केलेला आहे आणि कशा पद्धतीने सरकारी फंड किंवा सरकारी पैशावरती हे ठेकेदारांनी प्रशासकीय संबंधित अधिकारी डल्ला मारतात याचं आपण जिवंत या ठिकाणी उदाहरण पाहू शकताय। त्यामुळं जिल्ह्याचे जे खासदार आहेत सन्माननीय विशालदादा पाटील आणि सांगली जिल्ह्याचे मायबाप सरकार प्रशासन जिल्हाधिकारी यांनी या रस्त्याच्या कामाची माहिती घेतली पाहिजे, चौकशी केली पाहिजे आणि संबंधित ठेकेदारावरती आणि संबंधित अधिकाऱ्यांच्यावरती कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी। कारण का हा जनतेचा पैसा आहे आणि या ठिकाणी रस्ता करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती, केवळ मधला या ठिकाणी पॅसेज केलेला आहे आणि या ठिकाणी ह्या साईडला कुठल्याही पद्धतीने डांबरीकरण नाही आणि पलीकडे म्हणजे हा रस्ता अतिशय चांगल्या दर्जाचा आत्ता रस्ता आहे। म्हणून जनतेच्या पैशाची कशी लूट केली जाते याचं जिवंत उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय। त्यामुळे प्रशासनानं सरकारनं या वेळीत लक्ष घातलं पाहिजे आणि संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून संबंधित अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सेवेतनं बडतर्फ केलं पाहिजे। कारण का जनतेचा पैसा आहे त्याचा हिशोब आपल्याला प्रशासन म्हणून सरकार म्हणून द्यावा लागणार आहे।